पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका आता अवधान एक वळ दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे। हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडे ऐका। माऊली ज्ञानेश्वर ज्ञानोबा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्रात ज्ञानेश्वरी लिहित असताना म्हणाले, आता अवधान एक वळ दिजे। त्याच्या अगोदर हरियाणामध्ये कुरुक्षेत्रावर भगवान श्री कृष्ण परमात्मा अर्जुनाला गीतेत म्हणाले काय, आता अवधान एक वळ दिजे, मग सर्व सुखाची पात्र होईजे। हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघडे ऐका। माय बाप आता ध्यान द्या म्हणालेत आपल्या भाषेत, मराठी आपल्या ग्रामीण खेड्याच्या भाषेमध्ये। आता काय करा, ध्यान द्या। ध्यान दिल्यावर काय होणार, तुम्ही बेली महाराज सर्व सुखाला पात्र होसाल। मदन महाराज सर्व सगळे गावकरी मंडळी सगळे आलेल्या भजनी मंडळीला सुद्धा, कारण कसं आहे गायक महाराज असू नाही किंवा महाराज गायक असू नाही तेच गाते, मग यायचं काय काम आहे का, हे कशाला आले। आणि एखादा गायक नसला तर त्या संधीचं सोनं तुम्ही करून घ्या पाहिजे। उगाच कुजबुजू नाही, महाराज जरा गायनामध्ये कच्च्याच आहे गड्या, हे कुजबुजू नाही। माऊली ज्ञानेश्वर ज्ञानोबा आपल्या भावाला गुरुला म्हणाले, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, मी दुबळा अर्चित असे भक्ती, बोल जरी गंगावती स्वीकाराल की। माय बाप ज्ञानोबा म्हणाले आपल्या गुरुला भावाला, प्रभू तुम्ही महादेवाच्या मूर्त्या, तुम्ही जे आल्यात ना हे सगळे भाविक भक्त पंचक्रोशीतले, तुम्ही आज या संजय महाराजांसाठी धर्ममंडपामध्ये महादेवाच्या शिवाच्या मूर्त्या, तुम्ही मायावाद पार्वतीच्या मूर्त्या म्हणून आलेले आहेत। मी म्हणीन मई भाषा नाही, ही ज्ञानोबाची 12व्या शतकातली भाषा आहे। माय बाप प्रस्तुत प्राप्त प्रसंगी मौजे माथारगाव तालुका वसमत जिल्हा हिंगोली या गावामध्ये आपण 4 चरणाचा अभंग आज किती दिवशी शिवाजी म्हणा तिसऱ्या, आणि महादेवाला डोळे किती येतात 3, आणि महादेवाला बेलाचे पाने किती येतात 3, आणि संजय महाराजाला संधी किती दिवशी दिली तुम्ही। वा 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 वा, तुमचं कौतुक करावं तेवढं कमी आहे। या म्हातार गावासारखं गाव कोठच नाही, मी खूप गाव पाहिली, एवढे प्रेमळ एवढे मिळून मिसळून मरणाचा हरीचे दास जन्म घेती। माय बाप मला या माथार गावात आलं की वाटलं पंढरपुरातच आलो की काय, पंढरपुरात आलो वाटलं। एवढा त्या ठिकाणी एवढं हे वैभव, एवढं उत्साह, प्रेम, आपलेपणाची भावना। माय बाप माझं उचंबळून आले, मला काही बोलाय ना इतकं हृदय भरून आलं। एवढे हर अहो निवडून आलं तर एवढं हर नाहीत, निवडून याला लई पैसे लागतात, लई लोकांच्या पायात। एवढं हे गाव मिळून मिसळून राहणार, एवढं या गावाचं नाव माथार गाव
प्रदीप महाराज. माता आपल्या महाराष्ट्राची जुनी एक भाषा होती पाली. त्या पालीमध्ये म्हातार म्हणजे अत्यंत ज्ञानी, अत्यंत मोठे लोक. पाली भाषेमध्ये म्हातार या शब्दाचा अर्थ असा आहे की सर्वात वरिष्ठ लोक, वयानं, ज्ञानानं, मानानं, पानानं. आणि म्हणून या गावचं नाव माथार गाव आहे. मी अनेक गाव पाहिले, असं गाव पाहिलं नाही. विठाला माय बाप प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला तुकोबाराचा 4 चरणाचा भक्तिपर अभंग आपण निवडलेला आहे, सेवेसाठी घेतलेला. पण तुकोबाराचाच का घेतला आपण? 100 कीर्तन झाले तर 80 कीर्तनात तुकोबाराचंच कीर्तनकार कीर्तन घेतात अभंग. 1000 कीर्तन झाले तर 800 कीर्तन तुकोबाराच्या कीर्तनावर होत असतात. का? कोण्या गोष्टीला का पण तर हे की नाही. बघ निळोबारा त्याच्यासाठी प्रमाण देतात. निळोबारा काय प्रमाण देतात? तुकोबाची अमृतवाणी देवाची अभंगवाणी, तुकोबाची अमृतवाणी, देवाजीच्या पडता कानी, दगडाच्या टाळामधून गायले अभंग. माय बाप तुम्हाला ते टाळ कशाचे ना तुमचं? हा बोलत राहा. मी काय गुत घेतलं एकट्याने कीर्तनाचं? आपलं कीर्तन हे सगळ्याचं विठाला. तुकोबाची अमृतवाणी, देवाजीच्या पडता कानी, दगडाच्या टाळामधून गायले अभंग. तुमच्या भाग्याने हे टाळ काशाचे आहेत. तुमच्या भाग्याने एवढा मोठा धर्ममंडप आहे. तुमच्या भाग्याने विजेवरचे दिवे लखलख. तुमचं एवढं भाग्य. पण त्या 16व्या शतकात ह्या गोष्टी नव्हत्या. तरी तुकोबाची अमृतवाणी एवढी होती म्हणून कीर्तनकार सगळे तुकोबाराचा अभंग घेतात. बरं निळोबारा एकटेच म्हणले काय? नाही नाही, अनेक जण म्हणले. का? का तर ते गाथा आपला अभंग माथ्यातला एक गाथ्यातला. हा वा वा, शाबास शाबास. गाथ्यातला माथ्यातला नाही. आणि हे गाथा संतांनी सांगितलाय पंचमवेद. हे पंचमवेद कशामुळे करावा लागला? कारण दामाजी पंत म्हणतात की वेदांना कळलंच नाही हो. वेदाने फुफट पसारा सांगला. वेदाने सगळ्या गोष्टी दुसऱ्याच सांगल्या. 5 टीनं उसाची 5 भराभर आणली, त्याच्यावर स्वयंपाक होते काय मायावर? स्वयंपाकाला काय लागतंय? कण ढिपल्या लागतात. मग हे वेद 5 टी सारखे आहेत, तुमच्या आमच्या काहीच कामाचे नाहीत. आणि म्हणून आमचे दामाजी पंत म्हणतात. काय म्हणतात हो दामाजी पंत? Yeah.
अंत पार याचा कानडा राजा पंढरीचा. अय पंढरीचा जे पाटील आहे, पंढरीचा राजा हाय, याचा अंत वेदाला कळाला नाही म्हणले. वेदाचा तो अर्थ आभासी ठावा निराळी वहावा आया माझा निराळी वहावा आया वेदांचा जो अर्थ आम्हाशीच ठावा येरानी व्हावा भार माथा. येरानी डोक्यावर नुसतं वजच व्हाव असं कोण म्हणाले? कोण म्हणाले? सखाराम पाटील कोण म्हणाले? तुकोबाराय म्हणाले. प्रदीपराव तुकोबाराय म्हणाले वेदाचा खरा अर्थ आम्हाला माहिती म्हणजे आम्हाला, बाकीच्या फक्त आम्हाला म्हणजे कोणाला? या वारकऱ्याला, या वैष्णवाला याची फिलॉसॉफी, याचं तत्वज्ञान सोपं आणि सरळ आहे. या जगामध्ये अनेक धर्म, अनेक पंथ, पण एवढा पंथ, एवढा संप्रदाय सरळ आणि सोपा नाही, कारण त्याचं दैवत हे पंढरीचा विठोबा. आणि म्हणून तुकोबारायांनी गाथ्यामध्ये एक धरला चित्ती म्हणजे, पण एकच का धरलाय? दोन काऊन धरले नाहीत? 10 काऊन धरले नाही? एकच धरा पाहिजे ना. एक धरला चित्ती. आणि आम्ही रखमाईचा पती एक ब्रह्म आहे, आणि ते ब्रह्मच सगळ्यात व्यापून राहिले आणि व्यापून उरलंय. म्हणून भागवत गीता श्रीकृष्णानं कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगली. त्याच्यात काय ज्ञान आहे? हे वारकरी संप्रदायाचं अद्वैत तत्वज्ञान. जगामध्ये अनेक तत्वज्ञान आहेत, पण भारतात आमच्या भागामध्ये, महाराष्ट्रात 2 तत्वज्ञान. एक द्वैत म्हणजे तुम्ही आणि भगवान, जे भगवंत आहे परमात्मा, आणि आमचा तुमचा आत्मा ही वेगळा आहे म्हणाले. द्वैतवाद वेगळा वेगळा आहे. पण अद्वैत तत्वज्ञान परमात्मा आणि तुमचा आत्मा हे एकच आहे. आणि त्याच तत्वज्ञानावर भागवत गीता, ज्ञानेश्वरी, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, 64 कळा, श्रुती, समृद्धी, नाही ज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत आणि हरिपाठ एवढे ग्रंथ हे अद्वैत नावाच्या तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करायले. पण ही भाषा 12व्या शतकातली असल्यामुळे तुम्हाला आम्हाला कळलं. तर लोक म्हणायत विस्तारून सांगा. जे जे दिशे भूत ते मानी जय भगवंत, हा भक्ती योग निश्चित जान माझा. ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानोबाराय म्हणाले अद्वैत तत्वज्ञान म्हणजे तुमच्या मधला आणि आमच्या मधला जे आत्मा आहे ना, ती एकच आहे. म्हणजे जर अजून विस्तारून सांगा. सर्व गती राम देहा देही सर्व गती राम देहा देही सर्व गती राम देहा देही Yeah.
पहावयाशी गेलो आणि देव होऊन या ठेलो. हे वारकरी संप्रदायाचं तत्वज्ञान हे सरळ आणि सोपं आहे, म्हणून आम्ही एक धरलाय म्हणजे एरी धरला नाही. का धरलाय? कारण हे देव म्हणले लेकुरवाळा आहे. हे देव म्हणते यारे यारे लहान थोर आणि याती भलत्या नारी नर. जगामध्ये लहान या मोठे या नारी या नर या भलत्या या सगळ्याच या कलियोगी उद्धार आणि जावे कलियोगी उद्धार हरे जावे कलियोगी उद्धार हरे जावे कलियोगी उद्धार सकळाची से आया धिकार सकळाची सकळाशिया येथे आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे. आणि म्हणून आम्ही काय येडे हो का? तुकाराम महाराज मध्ये आम्ही काय येडे हो का? आमच्या काय कानामध्ये काय हा बिडी हाता का? आम्ही काय धोत्रावर इन केली की काय? पॅनवर इन करणारे माणसं. पण आम्ही येडे नाही म्हणलो का? कलियुगामध्ये जर उद्धार असेल तर या भगवंताच्या हरीच्या नावानं उद्धार आहे. 12व्या शतकाच्या अगोदर फार पंथ संप्रदाय अवघड होते. नाथ संप्रदाय अवघड होता. 12-12 वर्ष तप करायला, नाक वाढवा, दाढ्या वाढवा, बिगर लग्नाचे राहा, हिमालयात जा. शाक्त संप्रदाय, देवी संप्रदाय होता. अनेक प्रथा परंपरा होत्या. कलियुगी या कलियुगामध्ये हरीच्या नावानं उद्धार आहे का? आम्ही एक धरलाय तर हे देव आहे, हे लेकुरवाळा. हे देव जे आहे काय, या देवाला, काही देवाला पैसे पाहिजे, काही देवाला कोंबडे बकरे लागतात, काही देवाला काय लागतंय, काही देवा बाबा सांगलं तितकं कमी आहे, कारण आपलं 1.5 घंट्याचं कीर्तन. मग तर तुम्ही म्हणसाल गंगाधरराव 1.5 घंट्याचं महाराज कसे म्हणले? अर्धा घंटा तर हे सगळं म्हणायलाच जाते की हो 2 घंट्याचं आहे. मग कलियुगामध्ये अनेक देवता हा कोणाला काय लागायले, कोणाला काय लागायले, कोणाला काय लागायले.
पण आमचा एक जे पंढरपूरचा जे विटेवर उभा राहिला आहे हात देऊन कमरेवर, त्याला फक्त नामस्मरण लागते, नामस्मरण. कलियुगी उद्धार हरीच्या नामे म्हणून धरलाय. पण त्याला म्हणले भांडलं तर काहीच म्हणत नाही, त्याला राग येत नाही तर काहीला लय राग येते. जरासं काय म्हणलं ताप येते कोणाला, कोणाला काय उठा येत नाही, कोणाचं काय डोळेच जातात म्हणून, कोण काय लग्नच होतंय म्हणून. पण आमच्या मराठवाड्यातली गंगाखेडची जनाबाई त्याला भांडायली, म्हणाली अरे विठ्या, अरे विठ्या, अरे विठ्या, अरे विठ्या, मूळ मायेचा कारंजा. अरे विठ्या, अरे विठ्या, मूळ मायेचा कारंजा. अरे विठ्या, अरे विठ्या, मूळ मायेचा कारंजा. अरे विठ्या, बाई काय मालकीन होती काय? आमच्या जिल्ह्यातला एक पठ्या आहे, त्याने कीर्तन परंपरा चालू केली. शेनगाव तालुक्यात नरशी गावाचा आद्य कीर्तनकार नामदेवराय, आणि त्याची दासी होती. आणि ती दासी असून ती विठ्ठलाला भांडायली हो. आणि ती म्हणाली अरे विठ्या, विठ्ठलराव तरी म्हणाली काय? बर इथ्या तर म्हणाली, पण तुझी बायको आता मी कीर्तन करायला मला म्हणायला हे म्हणले बाबा, हेच म्हणले. मी काही म्हणलो नाही, मी काही म्हणलो काय? मी काहीच म्हणलो नाही. माया हेच म्हणलेत पहा. बघ अरे इथ्या, मूळ मायेच्या कार्ट्या, आणि तुही काय? मी म्हणी ना बाबा, मी म्हणी ना. हो आता तुमच्या गावातल्या तान्हाजी दादा एखाद्याला जर काही असं म्हणलं तर त्याला किती राग येईल हो? येईल की नाही? त्याचा बुकनाच वाढतील की नाही? आणि हे जगाचा बाप एवढी सत्ता याच्या जवळ, आणि त्याला आमची एक दासी जनाबाई आपल्या मराठवाड्यातली गंगाखेडची, गंगेच्या काठची जी दासी झाली नामदेवराची, आणि ती भांडायली. म्हणून हे दैवत शीतळ, हे शीतळ, हे दैवत पावणार आहे. हे दैवत कोणाचा जीव मागणारा नाही. म्हणून तुकोबाला येडी होत काय? ते काय म्हणाले? एक धरलाय म्हणून धरलाय, येरी धरला नाही म्हणले आम्ही. एक धरला चित्ती, आणि आम्ही रखमाईचा पती. कोणाचा नवरा हो? रखमाबाईचा नवरा, रखमाबाईचा नवरा. बरं, रखमाबाईचा नवराच काऊन म्हणलो? विठ्ठल म्हणाव, पांडुरंग म्हणाव, हरी म्हणाव. तुमच्या गावात एखादा जावाई आहे काय? आहे का? नाही का? इथं राहणारा काय नाव आहे त्याचं? हा, विठ्ठल
विठ्ठलराव. हा चला विठ्ठलराव. विठ्ठलरावच्या पत्नीचं काय नाव आहे? हा पारुबाई, पार्वतबाई. आता तुमच्या गावात त्याला काय कोणाचा नवरा आहे ते काय म्हणणार? पारुबाईचा नवरा. समजा आमचे सखाराम पाटील बोली ग्रुप मधले प्रभू पाटील. हा प्रभू पाटील, प्रभाकर सखाराम जाधव. प्रभू पाटील आमच्या बोली ग्रुप मधले आहेत. म्हणजे आमची बोली ग्रामीण जी माय भाषा, आमची जी मातृत्वाची जी खेड्यातली जी भाषा आहे ना, याचं संवर्धन प्रचार प्रसार करण्याचा एक आपल्या मराठवाड्याचा ग्रुप आहे. त्याच्यामध्ये आम्ही आहोत. म्हणजे आपली जी नादर झालं माय संजू महाराजाचं कीर्तन रात्री की नाही, लई नादर झालं माय, लई नादर झालं. ही भाषा ग्रामीण आपली आहे. आणि म्हणूनच माझ्या कीर्तनाला कुठेही जा माणसं अरे 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 म्हणले आपल्याच भाषेत एक अचानकच कीर्तनकार झालाय. अचानकच झालाय म्हणले, देवानं बुद्धी दिली. त्याला टाळे वाजवत नाहीत, त्याला स्वर आहे म्हणजे तुम्ही कसं वाजवा, तुम्ही आवाजवाल्याने कसं आवाज द्या, कसे टाळ वाजवा, त्याला काहीच कळत पण ते कसं आहे म्हणा आपल्या भाषेत बोलायला आहे म्हणा. म्हणून इतके लोक येत राहिली. कोण आहे एवढी होती का काल? खरं सांगा एवढी होती? हा बर त्याचे असं पहिल्या दिवशी होते का? पण प्रत्यक्षात मला 10% जरा माझ्या कीर्तनाला वाढूनच, कारण आपल्या भाषेत सवणकर महाराज कीर्तन करायला आहे म्हणा. मग माय बाप, मग आता प्रदीपराव तुम्ही पत्नीला घेऊन तुमच्या गावात आले. एक आजोबा बसले तर मंदिरावर. ते म्हणायला अरे आपला प्रदीप दिसायला तानाजी पाटलाचा भाऊ. मग ती मागलची बाई कळण नाही नाही म्हणले. प्रदीपरावच्या बापाचं नाव काय? ताना तुमच्या वडिलाचं नाव काय? निवृत्तीराव. काय मला ध्यानच राहिलं हो, मला माहित आहे हे निवृत्तीरावचा मुलगा आहे हो गावात तुमच्या. आणि तुमची सासरवाडी कुठली? बोखारे पांढरा. तुम्ही मोटरसायकल आमच्या ताईला बसविले, ताईला बसविले गेल्या बोखारे पांढऱ्यात अशी एक वयस्कर माणसं बसली होती. ती म्हणाली की आपल्या बोखारेची ताई दिसायली, म्हणजे पुढचं कोण दिसायलं की? ताईचं नाव काय? हा आहो त्या आपल्या वैशालीचा नवरा आहे म्हण. मग हे पांडुरंग जे आहे का, हे आहे गुजरातचा द्वारकेमधला. आणि ही रुक्मिणी जी आहे ती आहे महाराष्ट्रातली विदर्भातली कौंडिण्यापूरची. मग विठ्ठल आपला कोण झाला? कोण झाला? जावयाला कोणाच्या नावाने ओळखीतात? गावातल्या लेख मातीच्या नावाने ओळखीतात. मग तुकाराम महाराज काय येडे होते का रुक्माईचा पती म्हणणार? रुक्माईचा पती येडे आहेत का ते? मग अभंग ध्यान घेऊन त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. माय बाप हो तुकोबाराय 16व्या शतकात म्हणतात, एक धरला चित्ती आम्ही रखमाईचा पती का? आपल्या महाराष्ट्रातली विदर्भातली कौंडिण्यापूरची रुक्माई मातर भावानं राजकारण केलं आणि आपल्या पार्टीतला शिशुपाळ नावाचा त्याच्या सोबत सोयरीक लावली भावानं. बहिणीला न विचारता राजकारणात फायदा होता म्हणून हळद लागली कोणाला हो? शिशुपाळाची हळद रुक्मिणीच्या आपल्या लागली. आणि लग्न कोणासोबत झालं? सुंदर असं प्रमाण आहे. पण आता मला येईन तुम्हाला येईन, जाऊ द्या. हळद लागली शिशुपाळा आणि लग्न लागलंय गोपाळा सोबत लग्न लागलंय का? अनंत जन्माची माता, अनंत जन्माची पत्नी, या जगाच्या बापाची रुक्मिणी होती. पण विदर्भात भावानं राजकारण करून सोयरीक लावली शिशुपाळा सोबत.
पण आमच्या माई साहेबाला भगवान श्रीकृष्णासोबत लग्न करायचं. सुदामा नावाचा ब्राह्मण होता. हे सुदामा वेगळा, ते सुदामा वेगळा. पत्र दिलं आणि म्हणजे लवकर या, लग्नाच्या अगोदर लवकर या. त्यावेळेस मारुतीचे मंदिर नव्हते. हे मारुतीचे मंदिर आपल्या इकडे रामदास स्वामीनं गावोगाव केली, त्याच्या अगोदर नव्हते. त्याच्या अगोदर देवीचे मंदिर होते. गाव गाव तुमच्याही गावात असेल देवीचं मंदिर, हे का? प्रत्येक गाव देवीचं मंदिर होतं. लग्नाच्या अगोदर परण्या हे देवीच्या मंदिरात जात. परण्या रुक्मिणी गेली सरकून तिकडे श्रीकृष्णाचा रथ आलाय. गोपुराहून, गोपूर म्हणजे आपली माडी, माडीहून एका सखीनं एका दासीनं पाहिले आणि पळतच गेली कोठ त्या देवीच्या मंदिरात. काय म्हणाली, काय म्हणाली? अहो रुक्मिणी, तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठाची जरा. रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठाची जरा. रुक्मिणी तुम्ही कशा उठाची जरा. चला म्हणले चला. हे प्रेमविवाह जगातला दुसरा प्रेमविवाह. आणि म्हणले महाराज काय येडा आणलाय काय? म्हणले गंगाधरावनं दुसरा प्रेमविवाह म्हणाय. पहिला प्रेमविवाह भगवान शिवाचा पार्वती सोबत, राजा दक्षाच्या बापाच्या विरोधात पार्वतीने जगाचा बाप महादेवासोबत केला. आणि वऱ्हाड कोणता आलाय? वऱ्हाड भूतन केतन नाचत नाचत डान्स करीत आले. भक्ते वेताळ नाचती, वेताळ नाचते, वेताळ नाचती, वेताळ नाचती. वेताळ नाचती, वेताळ नाचते, वेताळ नाचती, वेताळ नाचती. उमापती, उमापती, पहिला प्रेमविवाह. दुसरा प्रेमविवाह भगवान श्रीकृष्णाचा आणि माझ्या रुक्मिणीचा. प्रेमविवाह कोणासोबत? जगाच्या मालकाचा. तिकडे पुण्या मुंबईला इतका तोटा खाणारा एवढा गाल फुगला आणि त्याच्यासोबत प्रेमविवाह. पुरी दारू पिऊन लवंडायले त्याच्यासोबत प्रेमविवाह. करा प्रेमविवाह, काही अडचण नाही. पण माय बापानं लहानाचं मोठं तुम्हाला फुलावणी सांभाळलंय. माईचं प्रेम, बापाचं प्रेम, भावाचं प्रेम, भावाचं गावामध्ये एवढं मोठं प्रस्थ, आणि ते कानाडोळा करून आजच्या पोहरी तिकडच्या पुण्या मुंबईच्या मायावा असं करू नका. मायावा माझ्या शेतकऱ्याच्या पोरासोबत लग्न करा. का करा? कारण त्या शेतकऱ्याच्या पोरासोबत लग्न केलं तर रोज त्याच्या सोबत शेतामध्ये बांधावर झाडाच्या, लिंबाच्या, आंब्याच्या झाडाखाली चुरून भाकर खायची. चुरून मुगाचं वरण, तुरीचं वरण, ठेसा, कांदा. काय सुख! एवढं सुख ब्रह्मांडात नाही माय बापो, ब्रह्मांडात उठाला. कोरोनामध्ये तान्हाजी दादा आमच्या गावात काही पोरं होते 150 पुण्या मुंबईला. लई म्हणत लई ती डेअरिंग. अरे बापा ते नाखात बोलणं असं झालं. ते मला तर भाषाच नाही होती, शुद्ध भाषा म्हणून पुणेरी भाषा. काची घराची आणि काय पुणेरी भाषा रे.
लय नखात बोललो आई बाबा जेवायला चला याला पुणेरी किसळी आली होत्या भाषेत तशी. ही आमची मराठवाड्याची भाषा नादर झालंय माय कीर्तन संधू महाराज सोपी भाषा. आणि माय बाप हो तुम्ही आम्ही शेतकऱ्याचे लेकर हो. जमिनीचा भाव काय आहे त्यानंच दादा आता इथे 25 लाखाच्या वरी हो. आणि रोडला असेल तर 1 कोटी 2 कोटी 3 कोटी 5 कोटी पर्यंत जमिनी एकर होता. 2 एकर घ्यायचं 10 कोटी लागतंय. केवढा मोठा साहेबाना आणि त्या साहेबाला सगळं मथारा झाल्यावर विचारा तू 2 एकर जमीन मथार घालून देऊन घेऊन दाखवतो ह्या टांग खालून जातो होती का. एवढे श्रीमंत हो माय बाप हो आपण. माझ्या म्हणीत गेला उत्तम शेती मध्यम व्यापार कनिष्ठ चाकरी. केवढ्या नोकरदाराच्या बायकोला नोकरदारीनच म्हणतील आणि मह्या शेतकऱ्याच्या बायकोला नोकरदारीनच मह्या शेतकऱ्याच्या बायकोला मालकीनच म्हणतील मालकीनच म्हणतील. केवढा नोकरदार राहू त्याला काय म्हणतील. एवढं टेटस आहे शेतकऱ्याच्या बायकोचा. आता शेतमालाला भाव नाही. शेतकऱ्याने जरासं राहायला पाहिजे ध्यानात. ज्या व्यवस्थेनं भाव नाही त्या व्यवस्थेनं म्हणायला पाहिजे अहो माय रड्याशिवाय भाकर देत नाही. सरकार रड्याशिवाय देत नाही. म्हणत राहायचं भाव नाही म्हणत राहतो. खत महाग झाली कोणी म्हणलं का. मया सांगायचा उद्देश की मया शेतकऱ्याच्या पत्नीला मालकीन पहिले म्हणत गेले आजही म्हणतील पुढेही म्हणतील गेले महाराज. एवढं शेतकऱ्याचं आहे म्हणून. आणि आम्ही त्या विठ्ठलाचे भक्त. हे शेतकरी कोण्या देवाचे भक्त हे कोण्या पैसेवाल्या देवाचे आहेत काय नाही. कोण्या केस देणाऱ्या देवाचे नाही. कोंबड्या बकऱ्या देणाऱ्या देवाचे नाही. अजून कोण्या देवीचे नाही. अहो आमच्या जिल्ह्याचा जे नामदेव आहेत त्यांनी आम्हाला वारकरी संप्रदाय हे कीर्तन परंपरा चालू केली आणि त्यांनी सांगितलं नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. ही कीर्तन परंपरा आमच्या जिल्ह्याने या देशाला दिली या देशाला. आणि हे नामदेवराय कीर्तन करीत करीत पाकिस्तानची बॉर्डर घुमान पर्यंत गेले. तिथपर्यंत वारकरी या वैष्णवाचा भागवत धर्माचा झेंडा फड 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 फडकिला. आणि जगाच्या माईला आमच्या रुक्मिणीला घेऊन द्वारकेला गेले. म्हणून आम्ही काय म्हणतो एक धरला चित्ती आणि आम्ही रखमाईचा पती येरी धरला नाही म्हणजे. बर का धरलाय कारण हे कोणाला पावतय कोणासोबत राहतय. याला विठ्या म्हणा विठ्ठल म्हणा पंढरीचा पाटील म्हणा नावाला लय महत्व आहे हो. नाव सगळ्याच म्हणजे सवण करून महाराज कोणाचंच नाव घेणं नाव घ्यावं लागतंय तर सगळं वाजवितात. काय बापू तुमचं नाव ओम महाराज पांचाळ कोंढारे कोठली ऋतुऱ्याचे ओम महाराज महामृदंगाचे महामेरू सुंदर गायन करायले. बापू गावातलेच फटफट सांगा वेळ नाही. नाहतकर धामणगावकर महादेवराव धामणगावकर. ह तुम्ही हिरडगावकर दगडगावकर हे दगडगावकर. तुम्ही रेऊलगावकर त्र्यंबक डांगरे पाटील आडत दुकानदार नवीन महाराज झाले. टाळ्या वाजवा फार प्रमाण चांगलं मिळालं. तुमच्या इथं लई झाले म्हणून म्हणणार नाहीत. बापू तू
गावातले सगळे गावातले वा वा गावातले चनवन टाळ्या वाजवा काय मागं सगळे वारकरी संप्रदाय एक सांगतो याला एक परच गायन येणार नाही कीर्तन येणार नाही चालमना येणार नाही पण हे बिघडणार नाही त्याची गॅरंटी हे संजय महाराज देतात. बापू तुमचं गावातली तुम्ही तर माझ्या आडे दुकानदारची बिछाईतच की म्हटलं नाव धंदा झाले बालू महाराज पारखी धामणगावकर पंचाळ दगडगावकर हा पहा तिकडेच म्हणलं माधवराव धामणगावकर तुम्ही पारवेकर वा वा ताईचं ना गावातलीच ताई वा 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 सगळे आमचे आपले प्रदीप महाराज असतील आपले प्रभाकरराव जाधव असतील श्री गंगाधरराव जाधव हे बी आणि तानाज दादाचे गंगाधरराव ते दोन्ही एकच नावाचे तानाज दादा असतील आमचे जनादाजी आल ते दिसले कोणीकडे गेले की भजनरावचे जनादाजी हे सगळे मदनराव बेली सगळे सगळे आता आमच्या कळमूर तालुक्यात एकाचं नाव घेतलं दादा आणि दुसऱ्या एवढा गोटा घेतला कीर्तन करायचा नियम धरून कपाळ खणकण्या चितच करतोय कीर्तन करा तर माय मग मी काय करतो आता सगळ्याच घेतो या मथार गावच्या मारुतीरायाच्या पायावर फुलं वाहतो वाकून या मथार गावच्या मारुतीरायाच्या पायावर फुलं वाहतो वाकून आणि या सगळ्यात मथार गाव करायचं नाव घेतो माझ्या छत्रपती शिवरायांचा मान आले काय हो बाबू आले सगळ्याचे नाव आता कोणाचे येऊ बंधू येऊ सगळ्याचे नाव आले पाहिजे कारण सगळेच पट्ट्या देणार आहेत ना पट्टी लागेल ना पहिला आहुती यज्ञ होता यज्ञाचे प्रकार आणि वेदामध्ये ते कशी मंत्र म्हणावं काय तेच आहे दुसरं काहीच नाही मग पहिले वेद होते आहुतीचे त्याच्यात वेगवेगळ्या लाकडाच्या धिपल्या टाकावं लागत वेगवेगळे धान्य टाकावं लागत तूप टाकावं लागत ते कोणाच्या कामी आले का हो 12व्या शतकात ज्ञानोबाराय नामदेवराय 16व्या शतकात तुकोबाराय यांनी विचार केला की हे यज्ञ आपल्या काहीच कामाचा नाही म्हणजे जळून भस्म व्हायला सगळं लाकडं जिवंत आपण कापा तूप टाका त्याच्यात फायदा नाही एखादा मांत्रिक ते बामण त्याचा दात पडलेला असेल ना तर त्याचा मंत्र उच्चार होत नाही आणि ते म्हण उलट मग त्या यजमानाच्या उरावर बसते म्हण कोणता यज्ञ आणि त्याचाच घात करते यज्ञ इतका अवघड म्हणून हरिपाठामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात योगया गवेदी रे दोयशी वाराची म्हणतात योग याद विधी येणे हे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म ज्ञानेश्वरी मध्ये 18 अध्याय योगाच्या नावानं कशाच्या नावानं होतं कोण करायले मदन महाराज बेले तुम्ही करायले वाटले की पंचाळ महाराज हे व्यासपीठाचे कोण आहे दोघे जण 18 अध्यायाचं नाव योगावर आहे की नाही 6वा अध्याय पुरा योगावरच आहे वज्रासन कसं घालायचं पद्मासन कसं घालायचं अर्ध पद्मासन कसं घालायचं ती माता जागृत कशी करायची काय नाव त्याचं मणिपूर चक्र हे ते काय हा शाबास कुंडलिनी जागृत कशी करायची कोटी लोकांमध्ये एखाद्याची कुंडलिनी जागृत होती ज्ञानेश्वरी मध्ये 18 अध्यायात योग सांगितलाय पण त्याच वेळेला दुसरा ग्रंथ लिहित असताना त्या ग्रंथामध्ये ज्ञानोबाराय म्हणतात योग याग विधी येणे नोयसी दिन वायाची उपाधी मग ज्ञानोबाराय दोन्ही पुणे बोलाले पुणे राजकारणातल्यासारखे लोकांसारखं
हे पक्षी आला की तुमचे, ते पक्षी आले की, पण त्याच्यात एक गोम आहे म्हणले. ज्ञानोबा योग चांगला आहे म्हणाले, पण अध्यात्माकडे जायचं असेल तर ते अवघड आहे. त्याच्यातून त्या साधनातून जाऊ शकत नाही. पण तुम्हाला 100 वर्ष आयुष्य दिलंय आणि ते 100 आयुष्य चांगलं घालायचं असेल तर योग करा, ध्यान धारणा करा, ज्वारी बाजरीच्या भाकरी खा, ते गव्हाचं खाऊ नका, त्याच्यात ग्लुटीन नावाचा विषारी द्रव्य आहे, पोट डम होतंय, मळमळ करतंय, वजन वाढतात, माणूस सुस्त होते, सुस्त, अनेक बिमाऱ्या गव्हापासून होतात. योग करा. या महाराष्ट्रासारख्या गरमीच्या भागात गहू खाऊ नका. गहू हे उत्तर भारतातलं आहे, पंजाब हरियाणा हिमालयाचा प्रदेश. इथं ज्वारी भाकर खाली तर स्वस्त राहतात. किती दवाखाने करा, डॉक्टर कधीच खरं सांगणार नाही, तर मग त्याचं ते गिऱ्हाईक कसे होणार तुम्ही. मग दादा कोरोनामध्ये लांबूच द्या आता जरासं. दादा कोरोनामध्ये या जिल्ह्याचा खासदार राजीव सातव, त्याला काय कमी होतं का? त्याला होतं काय? कोणता दवाखाना कमी? खासदार होते, वाचले काय? नाही, वय होत. या राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुखला काही कमी होतं का? आर पाटलाला काही कमी होतं काय? काहीच कमी नव्हतं. गोळ्या औषधे काम आले का? गोळ्या औषध दवाखाने तात्पुरती आहेत. तुमच्या शरीराने त्याला प्रतिसाद दिला तर ते काम करतात. तुमच्या शरीराने प्रतिसाद दिला नसला तर गोळ्या औषध नाही. तर ते मायकल जॅक्सन अजून जगला असता. त्याच्याजवळ 40 लोक होते, रक्त देणारे 40, अवयव देणारे 40, प्रत्येक पार्टचे 40 डॉक्टर. त्यानं सांगितलं होतं मी 200 वर्ष जगतो. 40 वर्ष जगलं नाही. म्हणून ज्ञानोबा म्हणतात योग या विधी येणे नोहे सिद्धी, वायाची उपाधी दम्म धर्म आहे म्हणे. हे योग आणि याग, हे दम्म धर्म हा योग शरीरासाठी चांगला आहे, 100 वर्ष जगायचं. हे तसं तर पाहिलं तर 40 वर्ष तुम्हाला देवानं दिलं होतं. एकदा बैठक बसली, आता सांगतो एवढं. एकदा बैठक बसली सगळ्याची, आणि सगळ्याची बैठक बसल्यावर देव म्हणले काय करू, आजच्या दिवस तुम्हाला ताकद हे वाटू. हाती आला म्हणला, देवा मला 5 हात दे, 4 हात देऊन 1 सोंड दे, ताकद दे. दिली. पाखरं आले म्हणले पख दे, पख दिली. कोणी काय आलं पूजा त्याला दिलं. माणूस आला, माणसा तुला काय पाहिजे? म्हणला मला बुद्धी पाहिजे, बुद्धी. म्हणजे बुद्धी कशाला घेतो? लोकांनी ताकद घेतली, कोणा पख घेतली, कोणानं मासोळ्यानं पोहायचं घेतलं, आणि तू काहीच घेईनस. नाही नाही म्हणला, घ्या तर खरी. वाघांशी हसली. हसा म्हणला, मी बुद्धीच्या जोरावर तुम्हाला पिंजऱ्यात टाकीन गेलं तर मोह ना, माणूस नाही म्हणला, माणूस उडायला. माय बाबा माणसानं बुद्धी घेतली. दुसऱ्या दिवशी पुन्हा बैठक बसली. आज म्हणले वय द्याच. चला म्हणले काहीच आता लई बाता बोलायचं नाही, 40 वर्ष सगळ्याला दिलं. मग म्हणले माणसा तुला 40 नाही म्हणला, 100चा प्रतीक दादा 100चा करून 40 वर्षात काय लग्न कोणा करून, काय काय करू, धंदा कोणा करू, पैसा कोणा करू. नाही म्हणला 40 दिले. बरं तू पुन्हा तर बस. रात्रभर कुत्र्यानं माकडानं विचार केला, म्हणजे माणसानं बुद्धी काऊन घेतली असेल, माणसानं बुद्धी काऊन घेतली, त्याला झोपच नाही. उठायलेत बसायलेत, या अडंगावर त्या अडंगावर, माणसानं बुद्धी काऊन घेतली असेल. मग सकाळी 4 वाजता त्याला कळालं. उद्या 9 वाजता मीटिंग झाली. देव म्हणला, बैला तुला 40 वर्ष नको देवा. अरे काल तर लई उड्या मारू लागाय, आता कोण नको म्हणला. रात्रभर विचार केला म्हणला मी, ते माणसाला तुम्ही बुद्धी दिली, आणि त्या बुद्धीच्या जोरावर आता सगळ्या पृथ्वीवरची जमीन वाह्यासाठी माझ्या खांद्यावर जू देणार आहे म्हणला. आणि 40 वर्ष मरमर कशाला करू, 20च वर्ष तिथे. तुमचं काय नाव? विजय महाराज. 40 वर्ष नको म्हणला, 20च वर्ष. बरं माणूस तटकन उठलं. देवा म्हणला 20 वर्ष उरली की मला दे की. अर्थ गुन्हानं बस की म्हणला, बाई माना बस गुन्हानं. मग गंगाधर महाराज मग आलं कुत्र्या तुला 40 दिले रे देवा. नको रे. रात्रभर विचार केला. माणसाला काल बुद्धी दिली, बुद्धीच्या जोरावर ते मला आता पाळणार आहे, मला कुत्र करणार आहे. कुत्र आलं त्याला भोकाय लावणार. नको 20च दे.
हीच बाजूला काय माणूस पुन्हा उठला देवा याचेही सुरले तुला अर्थ पुन्हा नमस की रे बैमाना बस माकडा चाल दिलेत नको नको देवा रात्रभरी विचार केला आम्ही माणसाला बुद्धी दिली आणि आता काय कर विसच दे कारण बुद्धीच्या जोरावर पुऱ्या पृथ्वीवरची जमीन शेती करणार आहे मला एकही झाड राहणार नाही पाला खायला आणि कुत्र माझ्या मागे लावणार आहे माणूस बैमान मग नको नको देवा बर माणूस तटकन उठला देवा उरलेले 60 वर्ष मला दे 60 वर्ष बैमाना देतो रे म्हणला तुला पण तुझ्या अंगी लागणार नाही का 40 वर्ष झाल्यावर तुला लोक ती आमच्या तिकडची पारूबाई म्हणत होती की माय मग जवाई फोन केला की सरकन फोनला आणते सरकन नेऊन सोडतोय मग ती ठकूबाई बाजूला निघता म्हणली की माय गावा चर्चा हा की ते तुझा नादर है जावाई मग लेख म्हण तुझा बायकोचा बैल झालाय हे बैलाच हो माया बैलाचे 20 वर्ष आहेत 60 वर्ष झालं की काहाचं लागलं कुत्र्याच ते भो 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 करीत झाला आणि 80 वर्ष झालं की त्याला धोतरही कळणं पॅन्टही कळणं कर कर होय महाराज कर 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 असं कर नाही ते कर कर करतात तसं नाही ते कर 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 ते हे करायला बघ हो कर कर खाजीत राहते त्याला कळत नाही हे म्हणले तू या बैमान असतो तू या अंगी लागायचं असेल तर योग कर सकाळी उठ ध्यान धारणा कर ज्वारी बाजरीच्या भाकर खाय तर तुला 100 वर्ष आयुष्य लागल विठाला मानुष्य बैमान है पण देवा नाही हुशार आहे सर्वोच्च ताकद आहे ती काही ना काही कमी दिले त्याला एका पाखाने त्याला कोठ पैसेवाले केलं तर ताकद दिली नाही ताकद दिलं तर दात दिले तर चने दिले नाही पारखेवर एकदा मोर आणि कोकिळा देवाला भांडाय गेले प्रदीप महाराज ताण निघाले चला म्हणजे देवाला भांडू देवा काय झालं रे काऊन कोकिळाला सुंदर गळा दिला पण मुलीला काळा करून टाकले सगळे कोकिळा म्हणली देवा मोराला सुंदर नृत्य सुंदर पंख त्याच्यावरून नृत्य थुई 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 कोणालाच नाचत नाही आंब्याच्या बनात ते काय होते पहिलं नाच रे मोरा नाच आंब्याच्या बनात नाच सुंदर नाच पण याच बाघांची बाजू नोचतावळी सगळी उघडी केली देवा काय केलं देव म्हणला सांगू का की माझ्या पायाकडे पाय की म्हणला एका पायाने मी लंगडा अरे सर्वोत्तम या जगात कोणीच नाही म्हणून या महाराष्ट्रामध्ये लग्न झाल्यावर माय नवरीला लंगडा नारायण देतील लंगडा नारायण तुमच्या गावात देता की नाही मला त्याला काय लंगडा रंगनाथ म्हणतात की नारायण म्हणतात सगळीकडे मग त्याचे नाव आले गाले ते लंगडा नारायण कशामुळे देतात माय आम्ही पाहून चांगलं दिलंय पण एखादा पग तू या सासर याच्यामध्ये सासरमध्ये काही जर असेल एखादी गोष्ट कमतरता तर सांभाळून दे माय सांभाळून त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक माय प्रत्येक पोळीला लंगडा रंगनाथ देत असते विठाला आपलं चाललंय एक धरला चित्ती आम्ही रखमाई जापती पहिलं चरण चाललंय आता काय एक
एक धरला कीने, एक धरला कीने, एक धरला कीने, एक धरला पती. काय पहिले नाव होते रखमाबाई, गंगाबाई, पार्वतबाई नाव बायची. तानाजी तानाजीराव काय नाव म्हणले, रंगराव पाटील, गंगाधर पाटील, शंकरराव पाटील, गजाननराव पाटील, विठ्ठलराव पाटील, पांडुरंग पाटील, देवाचे नाव घेतले. आमचं पुण्य तुम्हाला समाधान. आता काय ते चिन्मयन तन्मयन काय नाव बायाचे, उशीन बसीन काय ते नाव, काय लाजा वाटायल्यात माय बापा. भारतीय संस्कृतीतली, महाराष्ट्रीय मराठवाड्यातली परंपरा, जनाबाई, सखूबाई काय नाव होते, भारंदाज नाव, सगळे गड्याचे नाव भारंदाज. आणि काय नाव लित्राचे होय. म्हणून रखमाईचा पती का धरला होता आम्ही, कारण हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे पाहत नाही, गरीब श्रीमंत, काळा गोरा पाहत नाही. हे महाराष्ट्रामध्ये अस्पृश्य जातीमध्ये एक चोखोबा होता, त्याला चोख्या महार म्हणीत. आणि मग ते चोखोबा एकदा त्याच्या पत्नी प्रस्तुतीच्या काळात आणि वारीला गेले. पण ताई म्हणल्या आपल्या नंदनबाईला घेऊन या. जाता जाता इसरला आणि इसरता भजन करीत चाललाय. आणि भजन करीत करीत काय म्हणाला, हो चोखोबा राय काय म्हणाले, सगळं त्याला कळतंय. म्हणजे कोणाला कळतंय, देव चतुर चतुर, देव चतुर, देव चतुर चतुर, देव चतुर, देव चतुर चतुर, देव चतुर, देव चतुर चतुर, देव कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. नको खेद करू, कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. त्याला सगळं कळते कारण ते चतुर आहे. गेले वारीमध्ये मस्त भजन करीत देवाला काळजी पडली. आमची रुक्मिणी देवा तुया भजनात तलीन होऊन ते भजन्या गेलाय की म्हणले. आता कसं, आता काहीतरी कर की. बरं म्हणले. देवानं प्रदीपराव 9 वारी लुगडं नेसलं,
एवढं कुखू घातलंय आणि विठ्ठल कोण झाला? विठाबाई झाला, विठाबाई. आणि विठाबाई गेली चोखोबाच्या गावाला आणि त्या चोखोबाच्या दरोज्याला जाऊन वहिनी उघडा कमाली, वहिनी उघडा या विठोबाला विठा येऊन हाक मारली, वहिनी. चोखोबाची बहीण झाला शारंगधर आणि वहिनी उघडा द्वार हाका मारी. समाजामधल्या सगळ्या तळातल्या अस्पृश्य जातीमधल्या स्त्रीचं बाळातपण करण्यासाठी हे पंढरीचा पांडुरंग जुन्या झालेल्या लुगड्याचे बाळाते घेऊन तुमच्या मेडिकलला सगळ्या गोष्टी मिळतात, पण मायावा बाळाती मिळतात का? मिळतात काय बाळाती? येडी आता हो, याला बाळातीच राहिली नाही का? काला म्हणतात बाळाती? मऊ वापरून वापरून लुगडं माईचं मऊ सुत झालेलं त्या नईन बाळाला त्वचेला ती खरबडते. डिस्को साड्या खरबडतात, डिस्को मऊ लागते नऊवार सुती. आणि ते सुती बाळा ते घेऊन हे जगाचा बाप अस्पृश्य जातीतल्या एका महिलेचं बाळातपण करायला गेला, बाळातपण केलं. सगळं झाल्यावर पठ्या. आणि म्हणून आम्ही एक धरला येणे, आम्ही येणे नाही तुकाराम महाराज म्हणाला. इतका म्हणजे लहान नेंत हे दैवत आहे, म्हणून आम्ही एक धरलाय. आता चरण झालं त्याने प्रमाणे म्हणलं विठाला. एक धरला चित्ती आम्ही रखमाईचा पती, त्याने झाले अवघे काम.
काम निवारिला भवभ्रम. त्याने झाले अवघे काम आणि निवारिला भवभ्रम. अहो म्हणले भ्रम होता भ्रम. कोणाला? रावणाला भ्रम होता पोटात अमृत आहे, मरतच नाही, मेला की नाही. हिरण्यकशिपूला भ्रम होता मी रात्री मरणार नाही, दिवसा मरणार नाही, पाण्यात मरणार नाही, अग्नीत मरणार नाही, घरात मरणार नाही, दारात बसणार नाही, आकाशात मरणार नाही, जमिनीत मरणार नाही, मेला की नाही. भ्रम. मला एक भ्रम होता मी काँग्रेसचा कार्यकर्ता होतो. राजीव सातोचा. कोणाला? सोयऱ्याचं गाव आहे, सगळ्या सोयऱ्याचं गाव, सगळ्याला माहिती आहे. संजय सोडकर राजीव सातोचा काँग्रेसचा कार्यकर्ता होता. दादा मी संजय गांधी निराधार योजनेच्या पगारी केल्या, श्रावण बाळ योजनेच्या पगारी केल्या वयोवृद्ध म्हाताऱ्या. संजय गांधी म्हणजे कमी लंगडे खुळे आणि श्रावण बाळ म्हणजे वयस्कर माणसं. बेनारच्या फायली केल्या, फळबागाच्या योजना दिल्या, पीक कर्ज क्रॉप लोन काढून दिलं. सकाळी 4ला उठले संध्याकाळी लोकांचीच काम. तोरणा जागी मरणा जागी श्रद्धांजलीचं भाषण ठोकायचं दणकन. लग्नामध्ये सूत्रसंचालन करायचं, मंगलाष्टक म्हणायचं. मला वाटलं आता ग्रामपंचायत निवडणुकीला मला सगळेच उभं राहा म्हणतात. भ्रम होता भ्रम. माय बाप हो मी उगे येड्याचं सोंग घेऊन लोकांजवळ बसा. आता तरी म्हणतील, मग तरी म्हणतील. मी एकाला म्हणलो मला काहून म्हणी तरी मी एवढी कामं झाली. अहो म्हणला या राजकारणात पैसा लागतोय. ती कामं केली चांगली गोष्ट झाली. टायमाला पैसा नसल्यावर भांडणं लागले तर काठ्या पाहिजेत. तुमच्याजवळ काठ्या नाही, पैसा नाही. संजय सावंतकर महाराजाचा भ्रम गेला. भ्रम गेला. एक पैलवान होता. पैलवान ते लई मोठा होता पण ते भीत गेला. कोरोना आला, कोरोनातच गेला. त्याचा भ्रम ताकदीचा गेला. माय बापू आता मथार गाव आहे, मथार गावात काय आडनाव जाधव. जाधवायचं राज्य होतं 3 महाराष्ट्रावर. 3 महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रा, याला त्रिमहाराष्ट्र म्हणतात इतिहासाच्या भाषेत. आणि देवगिरीच्या यादवायचं म्हणजे जाधवायचं राज्य होतं. पण एक प्रधान होता कपटी आणि त्या कपटानं खिलजीला बोलविलं आणि तेवढा अभेद्य किल्ला त्यानं जिंकून दिला. एवढं मोठं राज्य गेलं. आणि मग कोणी देऊळगाव राजाला गेलं, कोणी जिजाऊचं गाव कोणतं शिंदखेड राजाला गेलं. आणि मग शेत्या करावं लागल्या. सामान्य माणसं आमच्यासारखे घोडे खाजवायला होते हो तुमच्या जाधवाच्या इथं. एवढे तुम्ही मोठे जाधव. म्हणूनच गावाचं नाव महातार गाव आहे. पाली भाषेत महातार म्हणजे लय मोठं. होतेच महाथार किंवा माथार. हा महा म्हणजे मोठं. एवढे ताकदवाले पण आज शेत्या करायला नाही. पण शेती मोठीच आहे, काय खोटं नाही. एवढा संजय सावंतकर महाराजाला भ्रम होता आणि ते भ्रम आमचा गेला. पण त्याने झाले अवघे काम आणि निवारीला भवभ्रम. भ्रम आमचा गेला. माय बाप एक धरला चित्ती आम्ही रखमाईचा पती, त्याने झाले अवघे काम. आणि म्हणून दुसऱ्या चरणात
म्हणले त्याने झाले अवघे काम निवारला आमचा भ्रम निवारला. पण पुढे काय झालं? परत द्रव्य पर नारी आणि झाल्या विषयाची अपरी. पर द्रव्य म्हणजे लोकांचं द्रव्य, लोकांची संपत्ती, लोकांची जमीन धुरे पोरे फोडणं आता आम्ही बंद केले. आमच्याकडे होतं, तुमच्याकडे माहित नाही. मग परत द्रव्य पर नारी आणि आपला वेळ झालाय का? मग परत द्रव्य आम्ही मदन महाराज अहो परत द्रव्य चुलत भाऊ दोन होते. कोण? कौरव आणि पांडव. आणि त्या कौरवानं पांडवाचं द्रव्य घेण्यासाठी पत्त्याचा डाव लावला. आणि त्या पत्त्याच्या डावात सगळंच गेलं. मला एक जण म्हणत गावातला मेहुणा म्हणला, काय महाराज म्हणला अर्ध्या वयात तुम्ही कीर्तन करायले म्हणा, काय लाज लज्जा? मी म्हणलं, लाज लज्जा वाटाव पण कशाची? अहो पत्ता खेळतावी लाज वाटाव, दारू पितावळी लाज वाटाव, बायकोला मारतावळी लाज वाटाव, माय बापाला उरफाट बोलतावळी, माय बापाला न सांभाळतावळी लाज वाटाव मुलीला. आणि त्या पांडवाचं धन घेतलं, त्याला जेवायला गेले का? त्याने तर एकच घेतला होता. दुर्योधनाला म्हणजे तुला काय पाहिजे? मला म्हणला सेना पाहिजे. आणि अर्जुनाला तू एकटाच पाहिजे, म्हणून आपण एक धरला चिठी घेत गेले. एकच पाहिजे हो, काय पाहिजे नाही. मग पर धन पर द्रव्य पर नारी. पर नारीसाठी रावणानं खटोटप केला. सोन्याची लंका होती, लेकरं बाळ किती होती माहित? त्याची गणका आहे का? गेलं की नाही? म्हणून परत द्रव्य पर नारी झाल्या विषाची परी. म्हणून चौथ्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे Bye.
तुका म्हणे फार आणि नाही लागत अहो त्याला व्यवहार म्हणजे व्यवहार आपला त्याला लागते का काहीच लागत नाही त्या एकाच फक्त चित्रात धरायचं त्याचं नाव घ्यायचं आणि हे भव आहे का हे भव जे आहे का या भवसागरामध्ये तुम्ही आम्ही ज्या दिवशी जन्मतो का त्या दिवशी मृत्यू ठरलेला आहे आणि तुम्ही आम्ही त्या मृत्यूच्या वाटेवरचे प्रवासी काळाच्या नजरे तुम्ही कोण हो आमदार खासदार गावाचे पाटील त्या पैसेवाला असं नाही काळाच्या नजरात तुम्ही फक्त मृत्यूच्या वाटेवरचे प्रवासी आहात म्हणून मृत्यूला अंतिम सत्य म्हणलेलं आहे सत्य दुसऱ्याला कालाच म्हणलेलं आहे मृत्यूला या भव म्हणून तुका म्हणजे फार तुकोबाराचा व्यापार आता नाव महत्वाचं आहे ना ते सगळ्याचं नाव घेतलं ते पहा किती ती सगळी सिस्टम म्हणजे त्याच्याकडे काय नाव बापू तुमचं गजानन साऊ म्हणजे पहिल्यापासून वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व काले सर्व गजानन महाराजाची सेवा वा 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 सुंदर सुंदर आम्ही नाव घेतलं नसलं तरी तुम्ही काय कुचोरपणा केला नाही वा वा टाळ्या वाजवा विसरून जाते महाराज मग तुका म्हणजे फार नाही लागत व्यवहार अहो फारला कोण तुका मथारगावचा तुका महागावचा तुका का वसमतचा तुका तुकाराम खूप होत आमच्या कळमनुरी तालुक्यामध्ये येळेगावला तुकाराम महाराज पण ती आहेत का हे जगद्गुरु तुकाराम महाराज शिवाजी महाराजाचे गुरु आहेत साधे महाराज आहेत का पंचमवेद लिहिला ना कोण तुकोबारायनं व्यापार कशाचा केला त्या काळामध्ये व्यापार केला मिठाचा मिर्याचा सोन्याला कोणीची नसेल इतकं मिर्याला भाव युरोपमध्ये मिरेच महाग होते त्याला ते लागल काही गोष्टी साठवायला जेव्हा भारतामध्ये माड्या पंचपक्वान्न होते माड्यावर माड्या होते त्यावेळेस युरोप अमेरिकेतले लोक बोर इतकी अडाणी होती पण नंतर काय झाले की आपली शहाणी अडाणी झाली ती फार शहाणी झाली काय झाले की काही कळालंच नाही त्यानं आपल्यावर राज्य केलं पाटील काय झाले की काहीच कळलं नाही कारण संतांचे विचार आपण सोडले माय बापाचे विचार सोडले माय बापाचे विचार घ्या माय बापाचा ऐका कारण माऊली ज्ञानोबा राय म्हणत उपजे ते नासे नासिले पुनरुपी दिसे हे घटिका यंत्र तैसे परिभ्रमे का आवा हे 4 दिवसाचा बाजार है तुकोबा राय म्हणाले हे व्यवहार फार हे तुका म्हणजे फार आणि नाही लागत व्यवहार लय लागते का ज्या वेळेस 13व्या शतकात या देशावर मुघलायचं राज्य तुर्कायचं राज्य अरबाईचं राज्य कोणता कुतुबशहा मुघलशहा निजामशहा काळ रात्र जाधवाईचं राज्य गेलं की कोणीच पठ्या जन्माला नाही काळ रात्र चालू झाली 500 वर्षाची महाराष्ट्रामध्ये गुलामगिरी पुन्हा एकदा जाधवाची लेख उठली आणि तिने शिवबाला शिवनेरी किल्ल्यावर शिवरायाला जन्म दिला आणि ती म्हणली शिवबा ये माझ्याजवळ बस काय मासाहेब प्रदीपराव जाधवाची लेख राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ तिने एक सूर्याला जन्म दिला त्याला म्हणाली जवळ बस शिवबा मला वचन दे स्वराज्याचं दिलं वचन मासाहेब वचन पूर्ण करी बाई महाराज शिवराजा बसला घोड्यावरी राजा बसला घोड्यावरी राजा बसला घोड्यावरी बसला घोड्यावरी राजा बसला घोड्यावरी
शुभा आसपासचे आपले सोयरे धैर्य सामंत सरदार हे आपल्या स्वतःच्या सुखामध्ये तल्लीन याला गुलामगिरी चांगली वाटली पण आपल्याला आपल्या खानदानी गुलामगिरी नाही शुभा शुभा तू जाधवाकडून श्रीकृष्णाची औलाद हस बापाकडून सूर्यवंशाची रामाची औलाद हस तू सामान्याची औलाद नाही शुभा तुला सामान्यपणे वागता येणार नाही शुभा तुला स्वराज्य तयार करावं लागल शुभा तुला शेतकऱ्याच्या हातात नंग्या तलवारी द्यावं लागतील नांगर धरणाऱ्याच्या गोफण फिरणाऱ्याच्या हातात तलवारी देऊन शेतकरी कष्टकऱ्यांसाठी स्वराज्य उभं करणारा आमचा आराध्य दैवत महाराष्ट्राच्या तनावनात नाव त्याचे गाजे छत्रपती शिवराय गणेशा आराध्य दैवत माझे उठतील माना उंच होतील नजरा या रयतेच्या राजाला आमचा मानाचा मुद्रा मूर्तिकांचे पवित्र तव राखिले स्वराज्य स्वप्न तव साकारिले गदोल्या केलाच हिंदुस्तव साजिरा शिवराया तुझ मानाचा मुद्रा असा एकच राजा झाला एकच राजा इथे जन्मला सोनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचे नाव गाज जयगड किल्ल्यावर राजाचे नाव गाज जयगड किल्ल्यावर राजाचे नाव गाज जयगड किल्ल्यावर निर्माण केले तलवारी करारे माझ्या राजाचं नाव गाज जयगड किल्ल्यावर देवाचं नाव गाज जयगड किल्ल्यावर राजाचं नाव गाज जयगड किल्ल्यावर देवाचं नाव गाज जयगड किल्ल्यावर बाय बाबा 16व्या शतकात दोन मराठ्यांच्या पोराने क्रांती केली एकाला तुकोबारायांनी पंढरपूर ते देहू आळंदीची जत्रा कोणती 6 महिन्याला आषाढीची 6 महिन्याला कार्तिकीची या आषाढी कार्तिकीच्या वारीत ब्राह्मण क्षत्रिय शूद्र वैश्य नाही स्त्री पुरुष कोणी असो त्याचं नाव पारखी मामा तुमचं नाव काय माऊली तुमचं नाव तिथे गेल्यावर काय तुम्हाला म्हणले का कोणी कोणाचा तिथं क्रांती केली तुकोबारायांनी माऊली नाव केलं माऊली आणि शिवबारायाने क्रांती केली 12 बलुते आणि 18 अलुते या सगळ्याला नाव दिलं मावळा म्हणले का हे मला 18 पगड जाती 16 सारा समाज मराठ मोळा जाती 16 सारा समाज गेलाय गोळा राजावर ठेवून डोळा तिला एका जाती गोळा राजावर ठेवून डोळा हे मराठी गेलाय गोळा पहिलं प्रथम एक झासवली
कोणाची कामाला आली? माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली बाबाला तो बापाचा बाबा बाबा जीवा जन्मला तो बापाचा बाबा बाबा जीवा जन्मला बापाचा बाबा बाबा जीवा जन्मला तो बापाचा बाबा बाबा जीवा जन्मला आम्ही घेतली तलवार गेला दुकान सवारा गेली तलवार गेला दुकान सवारा माझ्या सपोटा आणि काही बाहेर गेला सपोटा आणि काही बाहेर मुलाचे माईची आय बाबानी साथीला मुलाचे माईची आय बाबानी साथीला तो बापाचा बाबा बाबा जीवा जन्मला तो बापाचा बाबा बाबा जीवा जन्मला तो बापाचा बाबा बाबा जीवा जन्मला तो बापाचा बाप शिवबा कोणामुळं? एका जाधवाच्या पोरीमुळं. तिचा संस्कार तसे होते घनदाट, तिचं वागणं बोलणं चालणं तसं होतं. काय आता बाया निघाल्यात बापा, नका आता सांगलेलं नाही बरं, जाऊ द्या कशाला कोणाचं मन दुखत, नकाच नकाच म्हणीच ना, आता काहीच म्हणे जाऊ द्या, ते आमच्या तिकडचं. माय बाप हो तसं वागावं लागतंय, तसं राहावं लागतंय. आणि ते तुकोबारायानं त्या शिवरायाला आशीर्वाद दिला, त्याला शिष्य केलं. माझ्या जिजाऊनं त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं. आणि हे वारकरी संप्रदायाच्या कीर्तनात आमचा शिवराय या ठिकाणी बसत होते. वारकरी कीर्तन चलत होतं. हे वारकरी कीर्तन कोणाचं? या मराठवाड्याचं. हे वारकरी कीर्तन कोणाचं? या हिंगोली जिल्ह्याचं. माय बाप हो 12व्या शतकामध्ये या जिल्ह्याचा सुपुत्र नामदेवराय पश्चिम महाराष्ट्रात गेले. कोठ त्या भीमेच्या वाळवंटामध्ये, जी भीमा अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर चंद्रासारखी झाली म्हणून तिला चंद्रभागा म्हणतात. जाता जाता या गोदावरीच्या किनाऱ्यावर मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पैठण तालुक्यात आपेगाव नावाचं गाव आहे. तिथं 4 भाऊ होते. त्या 4 भावाला घेतलंय सोबत सोबत आमच्या मराठवाड्यातल्या गंगा खेडच्या जनाबाईला घेतलंय. आणि त्याला 16-12व्या शतकामध्ये त्या वाळवंटामध्ये कीर्तन उभं केलंय. कीर्तन हे पहिलं है, पण ते पहिलं कोणतं? नारदीय चिपळ्याचं. ते वसमतला एक बाबा हसरत काका ते एकटेच म्हणतात, त्याला नारदीय कीर्तन म्हणतात. हे कीर्तन हे आपल्या जिल्ह्याचं आहे, पुणे जिल्ह्याचं, आपल्या नामदेवरायाचं. तिथं वाळवंटात उभे राहिले. आमची जनाबाई म्हणाली, बाया नाही राजस्थानची एक आमची मीरा त्या काळात माहीत गेली. पग घुंगरू बांध मीरा नाची, राजाजीने भेजा विस्का प्याला, मीरा हसत हसत पिवत रे. एवढ्या बाया, बाया तुम्ही कमी नाम आहे. आमच्या गावात कीर्तन बाया करतात, हे अशा टाळे घेऊन बाया उभं राहतात आमच्या. मग आणि ती आमची जनाबाई म्हणाली, कीर्तन करी नामदेव पुढे नाचे पांडुरंग आणि ज्ञानदेवराया. आणि तुम्ही म्हणले काय परमान उचला की? हो नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. हो नामदेव कीर्तन करी पुढे देवनाथ पांडुरंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग, म्हणे नाम देवा बोला भंग. जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग.
ठिकाणी काय झाला? काय झाला? कीर्तन चांग होय अंग हरि रूप. अहो कीर्तन तर चांगलं आहे, पण कीर्तन हेच ब्रह्म आहे? नाही नाही, कीर्तनच ब्रह्म आहे. आणि या कीर्तनामध्ये प्रत्येक कीर्तनामध्ये पंढरीच्या पांडुरंगाला येवावंच लागतंय, पितांबर फिटोस तो नाचावंच लागतंय. म्हणून आमच्या जिल्ह्याचे नामदेव रावले नाचू कीर्तनाचे ज्ञानदीप लावू जागी. समाजातली अंधश्रद्धा घालविण्यासाठी आम्हाला ज्ञानाचा दिवा, कोणाचा दिवा? ज्ञानाचा दिवा लावता लावता नाचायचं म्हणजे नुसतं झाडासारखं उभं राहायचं नाही. काही म्हणू लोक, आपण आपले कीर्तन करून घोंगड्याच्या खाली फक्त नाचायचं नाही. गादी नारदाची आहे, गादी नामदेवरायाची आहे, फक्त याच्या गादीच्या खाली जायचं नाही. वारकरी कीर्तन, वारकरी नृत्य किती चांगलं आहे. नाचा, अन्न जिरते, पोट साफ होते, सगळं व्यायाम होते. आणि अशा प्रकारचा 4 चरणाचा अभंग तुकोबरायाचा मी घेतलेला आहे. आणि सेवेसाठी घेत असताना हे कीर्तन जे काय चांगलं झालं वाटलं, ते माझे गुरु, हरिभक्त, हरिहार भक्त, महान संन्यासी, महान योगी, हरिहार पीठाचे महंत हबाबा पुंडलिक महाराज भारती यांचं, नाही नाही ज्ञानोबा तुकोबाराचं, नाही नाही आमच्या परिसरातली जी परंपरा जुनी झालेली, संपलेली, पुन्हा पुनरुज्जीवित केली आमचे गुरुवर्य मारुतराव महाराज दस्तापूरकर यांचं, तुमच्या गावातल्या सगळ्या गुणीजनांचं, तुमचं वारकऱ्याचं. आणि माझा एखादा शब्द चुकून माकून तुम्हाला जर अडचणीचा वाटत असेल तर ते या संजय सोनकर नावाच्या महाराजाच्या बुद्धीचा दोष समजून उदार अंतकरणाने मला माफ करा, माफ करा माय बापू. एवढं बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो.